आपल्या कुटुंबाचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर पहिली स्टेप म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेणं. टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन म्हणजे काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे एक अर्निंग मेंबर असाल तर तुमचा टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन असणं आवश्यक आहे. समजा भविष्यात काही अनपेक्षित गोष्ट घडली आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नसाल तरी टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅनच्या अंतर्गत तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक सहाय्य मिळतं. परंतु तुम्ही जर हेल्दी राहिलात आणि पॉलिसीची टर्म पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काही झाले नाही तर कोणतीही मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला मिळत नाही, कारण ही एक इन्व्हेस्टमेंट नसून हा एक प्रोटेक्शन प्लॅन आहे. आता टर्म प्लॅन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली म्हणजे सम इन्शुर्ड किती असावा. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 15% आणि जास्तीत जास्त 20% सम इन्शुर्ड असावा. उदाहरणार्थ तुमचं वार्षिक उत्पन्न हे जर 7 लाखाचं असेल तर कमीत कमी 1 करोड ते 1,50,00,000 सम इन्शुर्ड असावा. त्यानंतर येतं क्लेम सेटलमेंट रेशो. तुम्ही ज्या कंपनीचा टर्म प्लॅन घेणार असाल त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 95% पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यात क्लेम मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉलिसीची टर्म किती असावी. तुमच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी संपेपर्यंत कव्हर असणं आवश्यक आहे. म्हणजे साधारणतः 60 ते 65 वर्षापर्यंत कव्हर असणं परफेक्ट मानलं जातं. त्यानंतर येतं टर्म प्लॅन घेताना कोणते रायडर्स ॲड केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे क्रिटिकल इलनेस. या अंतर्गत जर तुम्हाला कॅन्सर, हार्ट अटॅक सारख्या क्रिटिकल इलनेस झाल्या तर डायरेक्ट सम इन्शुर्ड तुम्हाला मिळते. त्यानंतर ॲक्सिडेंटल डेथ रायडर म्हणजे जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर सम इन्शुर्डपेक्षा अधिक पेआउट तुम्हाला दिला जातो. त्यानंतर येतं प्रीमियम पेआउटची फ्रिक्वेन्सी निवडणं. मंथली प्रीमियम हा सोपा असतो, परंतु जर तुम्ही इयरली प्रीमियम निवडला तर तो तुम्हाला स्वस्त पडू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम किंवा मॅच्युरिटी अमाऊंट देणारे प्लॅन घेऊ नका, कारण ह्या प्लॅनचा प्रीमियम 2 ते 3 पट जास्त असतो. उदाहरणार्थ प्युअर टर्म प्लॅनचा प्रीमियम जर वर्षाला 7,000 ते 8,000 रुपये असेल तर ह्या प्लॅनचा प्रीमियम 18,000 असू शकतो. हा प्रचंड फरक आहे प्रीमियममध्ये, त्यामुळे हे प्लॅन्स घेणं अवॉइड करा. लक्षात ठेवा, टर्म प्लॅन हा एक खर्च नसून तो तुमच्या कुटुंबासाठी सेफ्टी शील्ड आहे. मला पर्सनली जे टर्म प्लॅन बेस्ट वाटतात ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, ते नक्की चेकआउट करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माइंडफुल मराठीला नक्की फॉलो करा.